गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आणि एका ताचा पाठलाग सतीशमती गावठाण संघाच्या समोर. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गडबडला. मिळतील धावा 4. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय अनुज गरजच्या विरुद्ध. मिळतील धावा 4. चौकार पाहायला मिळाला करण मडवीच्या बॅट मधून. खेळाडू क्षेत्ररक्षक तिथे फंबल पाहायला मिळाले आणि करण आपलं अकाउंट चौकारानं ओपन केलं. अखूट टप्प्याचा बॉल मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत आणि हा झेल सोडलाय. झेल सोडलाय करण मडवीचा. एक धाव इथून त्याला पाहायला मिळेल. अनुज आता सांगत असेल की कदाचित ही कॅच नाही, आपण ही मॅच कदाचित आता सोडावी लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा करणचा झेल सोडला अनुजला देखील ठाऊक आहे एक वेगळा त्याच्या माध्यमातून पराक्रम नेहमी पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा करणला जीवनदान मिळाले तेव्हा विस्फोटक इनिंग त्यानं साकारले. अखूट टप्प्याचे बॉल पाहायला मिळाले. काल देखील असा किस्सा झाला मला आठवते. जासेकर देखील हेच म्हणत असेल विशाल शाहच्या बॅटनंच बामणडुंगरी संघानं बामणडुंगरीच्या खेळाडूंनी विशाल शाहची बॅट घेतली गणचोलीच्या आणि विशाल शाहच्याच विरुद्ध धावा देखील बनवल्या आहेत. आता करणनं बॅट चेंज केल्या. पाहूया क्रीडांगणाच्या आतमध्ये असे देखील किस्से होताना पाहायला मिळाले. नेहमी पाहायला गेलं तर SD ब्रँडचा सर्व्हिस सर्व आहे. हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. समोर पडला आणि आतमध्ये फिरवलाय देखील अनुजनं. त्यासाठी अनुज ओळखला जातो. महत्वाचा गोलंदाज आहे अनुज असेल. त्याचबरोबर पाहायला गेलं तर असे देखील खेळाडू पाहायला मिळतात नेहमी चांगली गोलंदाजी करणारी. अनुजचा यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मला आणखीन आठवतंय अनुज करत असेल हर्षल गावण मुलेकडचा असेल ना, ही गोलंदाज नेहमी गोलंदाजी फिरवण्यामध्ये माहिर आहे. त्यामध्ये रोहित गरज धाकटीचा, शुभम डाकी जो बोरकारचा, हे गोलंदाज यासाठी ओळखले जातात आणि सातत्याने गावदेवी गावठाण संघासाठी महत्वाचे गोलंदाज ठरलेत. या गोलंदाजाचा वापर अनेक वेळा गावदेवी गावठाण संघाने करून घेतला. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. स्पेलिंग पंचांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. टी बॅकवर स्पेलिंग मध्ये क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळतात आणि आता चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा आणखीन 4. आला यावेळी चौकार. पहिल्या षटकामध्ये 9-2 चौकार मिसफील्डचे गेलेत. अनुजच्या विरोधात दक्ष मडवीनं चौकारानं सुरुवात करून दिल्या. चांगला फटका पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करणनं आणला. युवा जनरेशनचा युवा दाटीचा खेळाडू. त्याचवेळी चेंडू खालीच राहिला. पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कोणत्या पद्धतीची धाव घेण्याचा प्रयत्न करणं केलाच नाहीये. त्याला स्ट्राईक हव्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकाहत्तरचा पाठलाग करायचा होता. धावपडा धावा लागले गेले. त्या बिनबाद 9 धावा पाहायला मिळतात. सतीशमती गावठाण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बऱ्याचशी चर्चा आपण देखील केली की बरेचसे देखील संघ मालक असतात की त्यांना संघनायक म्हणून करण मडवी पाहिजे असतो. पण बऱ्याचशा काही लीग आहेत जिथे करण मडवीनं स्वतःला राखून ठेवलं. तिथे काही संघ मालक नेहमी पाहायला मिळतात. नुकताच उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. अनेक सारी संघ मालकांची इच्छा होती की करण मडवी माझा कर्णधार व्हावा. पण अनेक साऱ्या संघ मालकांनी देखील रिक्वेस्ट केली. पण त्यानंतर समोर एक नाव आलं ते म्हणजे विजय शेठ कारकर. त्यांना नाही म्हणता आलं नाहीये करणला. आणि त्यानंतर गौरी स्फोट उलवे संघाचं नेतृत्व त्याने केलं. त्यानंतर तुम्ही पुढे गेलात रायगड प्रीमियर लीग मध्ये. तिथे समीर शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ आर्यन शेर्ली, त्याला देखील नाही म्हणता येत नाही. त्यानंतर उरण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही गेलात तर मयूरस्मृती गावठाण, अक्षय मडवी, दयानंद मडवी आणि विनायक मडवी यांच्या मालकीचा संघ असतो. आणि तिथे देखील करण त्या संघाचा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो. अशा बऱ्याचशा गोष्टी देखील असतात. ही देखील आपण सध्या करणबद्दल चर्चा करतोय. साईश मध्ये देखील असा खेळाडू आहे. दोनच संघ मालक, दोनच नावं आणि त्यासाठीच तो कर्णधार करत असतो, कॅप्टन्सी करत असतो. पण यावेळचा बॉल पहिलाच बॉल
शरीर थोडासा दूर टाकला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळालेत. लावण्य ठाकूर आलाय. लावण्य ठाकूरचा पहिलाच बॉल एक्स्ट्रानं सुरुवात केलंय. करण मडवीला एक जीवनदान मिळालंय. 10 धावा धावपड्या लागल्या गेल्यात. आपण असं म्हणूयात की आता 61 धावांची गरज आहे. 18 बॉल 61 धावांची गरज. अकू टप्प्याचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. चपराक दिलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक राहिलाय दूर. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. 4-4 आणि 4-4चाच पाडा सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकार आलाच नाहीये. पूर्वार्धामध्ये षटकारांची भाषा बोलली गेली. जवळजवळ 6 षटकार पहिल्या 2 ओव्हरमध्ये आले होते, पण आतापर्यंत एकही षटकार करण मडवी मैदानाच्या आतमध्ये असताना आला नाहीये. हा देखील प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. हा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. मिळतील धावा 4. यावेळी आणखी एक इको आलंय. लक्ष असू दे. इको मांडवामध्ये जी इको ती थोडे पण क्रॉस लावा. काचेवर सूर्यकिरण येतात आणि खेळाडूंना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे महत्वाची सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 18 धावा धापडला लागले गेल्यात. करण मडवीच्या बॅटमधून आणखी एक चौकार येताना पाहायला मिळाला. मैदानामध्ये करण मडवी आता चौकारांचा पाडा बोलतोय, पण आता षटकार चौकारांनी धावा बनवा लागणार आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धापडला धावा लागले गेले. त्या 18. करण मडवी आणि त्याची युवा सेना एकत्र आले. चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाली. खोलामध्ये बॉल टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. करण जेवढा शांत मैदानाच्या आतमध्ये उभा असतो, त्याच्या मनामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. तो जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतो. बरेचशी क्रीडांगणं त्याने गाजवलीत. त्यामुळे करण नेहमी शांत जरी राहिला तेव्हा नेहमी तो घातक बॅटिंग करतो. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड ऑन ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिले मिड विकेटच्या डोक्यावर. सीमा पार. आणखीन एक षटकार. चोवीस धावा धापडला लागले गेल्यात. करण मडवी हा खेळाडू आहे सर्वाधिक खरं तर सायकल जिंकणारा खेळाडू. जवळजवळ 12 सायकल त्याने जिंकल्यात. 5 मोटरसायकल त्याच्या नावावर पाहायला मिळतात. 15 सायकल त्याने जिंकल्यात. LED टीव्ही त्याच्या नावावर आहेत. फ्रीज त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक वेगळे विक्रम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. चौकारने आता षटकार देखील सुरुवात केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धापडला लागले गेल्यात. हाच आपण उल्लेख केला. करण एक असा सीझन आहे जिथे 35 हाफ सेंचुरी त्याच्या नावावर पाहायला मिळाल्यात. सर्वाधिक लवकर सामना संपवण्याचे विक्रम त्यानं देखील करून दाखवलेत. फार कमी चेंडू खेळायचे, धावा लवकर बनवायचे आणि यासाठी करण देखील ओळखला जातोय. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. लॉंगॉन तसे वेगानं आलाय. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एक धावेतून जोडली गेल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपडा धावा लागले गेल्या. त्या 31 धावा येणारे. आणखीन 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. 12ला आणखीन 40 बनवायच्या आहेत सतीशमती गावठाण संघासाठी. महत्वाच्या मॅचेस आहेत. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही पाहता. रबर बॉलच्या हंगामाला आता सुरुवात कुठेतरी झाली आणि आणखीन बऱ्याचशा स्पर्धा आहेत पाहायला मिळतात. त्यामुळे एक भव्य दिव्य आयोजन सध्या जास्तीच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. गत वर्षामध्ये ही 3 दिवस आम्ही स्पर्धा पाहिली होती. तेव्हाच अनाउन्समेंट करण्यात आली होती की पुढल्या वर्षामध्ये ग्रामीणचे 50 संघ असतील आणि जिथे मालिकेसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळणार आहे. या सर्व गोष्टी एकत्र आणण्याचं काम केलंय ते अंडर 25 जासी सचिन स्मृती चषकाच्या माध्यमातून साईश मंत्री असतील, भावेश करत असतील, राज करत असतील आणि त्यांची संपूर्ण सेना आदिल करत असतील, तन्मय ठाकूर असतील, त्याचबरोबर संयम म्हात्रे असतील. सर्वांनी फार मोठी मेहनत घेतली आणि आज एक वेगळी पर्वणी रबर बॉलच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 12 बॉल 40 धावांची आणखीन गरज. करणला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक मिळाले. बॉलरचं नाव काय? मंथन येताना पाहायला मिळतात.
मंथन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. समोर करण मडवी पाहायला मिळतोय. हा बॉल फटका जरूर चांगला मिळाला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक झेल सोडला. थ्रो देखील खरा पाहायला मिळते. सोने पे सुहागा झेल दुसरा सोडलाय करण मडवीचा. तो देखील 2 जीवनदान करण मडवीला. ते देखील मला आणखीन एक स्पर्धा आठवते ती म्हणजे मागील 2 वर्षांपूर्वी साईशला ती ठाऊक असेल. सांगे प्रीमियर लीग गोवामध्ये करण मडवीला कोणत्याही गोलंदाजाला आउट करताच आलं नाही. करण मडवीने 152 धावा तिथे ठोकल्या. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू ठरला. एकही गोलंदाज तिथे नव्हता जिथे करण मडवीला बाद करता आलंच नाही. आता असं म्हणूयात की गोलंदाज प्रयत्न करतात पण क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. 2 झेल सोडलेत करण मडवीचे. चांगली त्याची बॅटिंग पाहायला मिळते. लोवर फुलटॉस बॉल आणि आता मात्र जखमेवर मीठ लावण्याचं काम केले करण मडवीनं. झेल सुटला आणि लगेच चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळालाय. गावठाण संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणूयात. सतीशमुती गावठाण संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. विश्वासाचा खेळाडू आणि सुनील शेठ मडवी साहेबांच्या हक्काचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. हा बॉल फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले. तिसरी झेल आता घेतली जाईल का आणि आता तिसऱ्यांदा झेल उडालाय. स्वतः मंथन भोईर तिथपर्यंत पोहोचलेत. झेल टिपला गेलाय. करण मडवी बाद होताना पाहायला मिळतात. महत्वाची विकेट. संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा सरसेनापती करण मडवी मैदानाच्या बाहेर. सदोतीस धावा दापडा लागले गेल्यात. करण बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. करण राहणं फार गरजेचं होतं पण आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आकाश टकले त्यांना पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 34. काल 6 मध्ये 36चा पाठलाग होताना